नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासाचा जो पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास हे आज आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत। तर बघा, समास म्हणजे काय, समासाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल तर परस्पर संबंधामुळे दोन शब्द नेहमी एकत्र उच्चारले जातात तेव्हा अनावश्यक शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात। आता समासाची एवढी मोठी व्याख्या लक्षात ठेवण्यापेक्षा शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं तर दोन शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे समास होय। म्हणजे ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या शब्दांचं एकत्रीकरण नवीन शब्द जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात। आणि या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द म्हणजेच सामासिक शब्द असे म्हणतात। म्हणजे या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून जो नवीन तिसरा शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। या समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। तर बघा, अव्ययीभाव समास म्हणजे काय किंवा हा अव्ययीभाव समासामध्ये काय असतं तर अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचं असतं। त्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते। म्हणजे ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात। त्यानंतर द्वंद्व समास, यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात। बघा, ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात अशाला द्वंद्व समास असे म्हणतात। आणि चौथा शेवटचा आहे बहुव्रीही समास। या बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात। म्हणजेच थोडक्यात काय तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात आणि यामध्ये तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास असे म्हणतात। आता ह्या मुख्य 4 प्रकारांचे त्यांचे उपप्रकार सुद्धा पडतात। त्यातला जो दुसरा आहे तत्पुरुष समास, याचे 5 उपप्रकार पडतात। त्यातला पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे उपपद तत्पुरुष समास, तिसरा आहे नत्र तत्पुरुष समास, चौथा आहे कर्मधारय तत्पुरुष समास आणि 5वा आहे मध्यमलोपी तत्पुरुष समास। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे द्वंद्व समास, याचे 3 उपप्रकार पडतात। त्यातला पहिला आहे इतरते द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व। त्यानंतर चौथा जो आहे बहुव्रीही समास, या बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार पडतात। त्यातला पहिला आहे विभक्ती बहुव्रीही समास, दुसरा आहे नत्र बहुव्रीही समास, तिसरा आहे सहबहुव्रीही समास आणि चौथा आहे प्रादि बहुव्रीही समास। आता ह्या जे 4 प्रकार आहे त्यातला पहिला जो प्रकार आहे अव्ययीभाव समास हा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे अभ्यासणार आहोत। तर अव्ययीभाव समास, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं। तर बघा, पद म्हणजे काय तर शब्द, पद म्हणजे काय तर शब्द। पहिले पद म्हणजे शब्द महत्त्वाचे असणाऱ्या समासास अव्ययीभाव समास असे म्हणतात। या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्गरूपी अव्ययी असते। हे उपसर्ग संस्कृत, मराठी व फारसी भाषेतील असतात। त्यानंतर संस्कृतमधील शब्दात पहिले अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो, परंतु मराठी उदाहरणात मात्र शब्दांची पुनरावृत्ती होते व दोन्ही शब्द नामेच असतात। हे शब्द बहुधा स्थळ, काळ, रीतिवाचक असतात। तर बघा, अव्ययीभाव समासाचे मी हे काय तुमचं मुख्य काही पॉईंट्स आहेत ते सांगितलेत, पण हे जरी काही लक्षात आले नसले तुमच्या तर अतिशय सोप्या पद्धतीने ह्याची मी विभागणी करून तुम्हाला अव्ययीभाव समास कसा ओळखायचा हे मी सांगणार आहे। तर बघा, आ, यथा, प्रति, आ, यथा, प्रति हे 3 उपसर्ग संस्कृत भाषेतील आहेत आणि हे 3 उपसर्ग ज्या शब्दाच्या आधी असतात, ज्या शब्दाला लागलेले असतात ते अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतं। त्यातलं पहिलं आहे आजन्म, म्हणजेच काय तर जन्मापासून। नंतर आहे आमरण, म्हणजेच मरेपर्यंत। यथाक्रम, क्रमाप्रमाणे। प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला। यथान्याय, न्यायाप्रमाणे। यथाविधी, विधीप्रमाणे।
यथावकाश अवकाशाप्रमाणे, प्रतिवर्ष प्रत्येक वर्षाला, व्यर्थ अर्थाशिवाय. आता ही जी काय आहेत ही अव्ययभाव समासाची ही उदाहरणं आहे. आता ह्या समासांमध्ये उदाहरणांमध्ये बघा ह्याला कोणता उपसर्ग लागलेला आहे तर आ. इथे पण आ मरणमध्ये आ, यथाक्रममध्ये यथा, प्रतिक्षणमधला प्रति, यथा न्यायमधला यथा, यथाविधीमधला यथा, यथावकाशमधील यथा, प्रतिवर्षातील प्रति. तर बघा हे काय आहे तर हे ह्याला लागलेले उपसर्ग आहे. म्हणजे ज्या शब्दांच्या आधी आ, यथा, प्रति असे उपसर्ग लागलेले असतात हे अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात. त्यानंतर पुढे पहा, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर हे फारसी उपसर्गातील जे काही उपसर्ग असतात फारसी भाषेतील हे ज्या शब्दांच्या समोर उपसर्ग लागलेले असतात ही सुद्धा अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात. जसं की बघा दर साल म्हणजेच प्रत्येक वर्षी, हर रोज प्रत्येक दिवशी, बिनधास्त धास्तीशिवाय, बेशक शंका न घेता म्हणजेच शंकेशिवाय, बेलाशक शंका न घेता, गैरहजर हजेरीशिवाय, बिनधोक धोक्याशिवाय. म्हणजेच बघा हे जे काय सामासिक शब्द आहेत किंवा ही काय जी काय उदाहरणं आहेत ह्याच्यामध्ये बघा दर, हर, बिन, बे, बे, गैर, बिन हे असे उपसर्ग लागलेले आहेत. हे उपसर्ग जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला अव्ययभाव समास ओळखणं अतिशय सोपं जाईल. त्यानंतर बघा पुढे, मराठी भाषेतील दुरुक्ती होऊन झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात ही सुद्धा अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात. जसं की बघा घरोघरी, प्रत्येक घरी, वारंवार, प्रत्येक वारी किंवा प्रत्येक दिवशी, पाणोपाणी, प्रत्येक पानात, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, दारोदार, प्रत्येक दारी, जागोजागी, प्रत्येक जागी. तर बघा आता घरोघरी हे काय होतं हे स्थळवाचक उदाहरण आहे. वारंवार हे कालवाचक उदाहरण आहे. पाणोपाणी हे सुद्धा स्थलवाचक उदाहरण आहे. त्यानंतर गल्लोगल्ली हे सुद्धा कालवाचक उदाहरण आहे. दिवसेंदिवस कालवाचक, दारोदार स्थलवाचक, जागोजागी स्थलवाचक. म्हणजे ज्या शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेला जो शब्द असतो तो सुद्धा अव्ययभाव समासाचं उदाहरण असतं. जर तुम्ही ह्यामधले मी जे काही उपसर्ग सांगितले हे जर तुम्ही तोंडपाठ करून ठेवले आणि तिसरा एक ह्यातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की ज्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते जसं घरोघरी, वारंवार, पाणोपाणी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, दारोदार, जागोजागी हे अशी काही उदाहरणं असतात ही अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू.